नाशिकमधील भूसंपादनासाठी महिलांना मारहाण प्रकरणी पीडित महिलांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे। संजय राऊतांसह पीडित महिला आता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनासाठी महिलांना मारहाण केल्याप्रकरणी या पीडित महिलांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि आता संजय राऊत पीडित महिलांसह नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचलेत। ही दृश्य आपण पाहतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नेमकं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आता काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? श्रुती, आपण बघतोय की या ठिकाणी रिंग रोडच्या भूसंपादनादरम्यान ज्या महिलांना मारहाण करण्यात आली होती त्या महिलांनी आज संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली। राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ज्यावेळेला शिवसैनिक आणि या पीडित महिला पवन दत्ता हे जे अधिकारी आहेत त्यांच्या दालनात आले, त्यावेळेला पवन दत्ता यांनी त्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक करू, त्या ठिकाणी चर्चा करू। मात्र स्वतः संजय राऊत ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला पवन दत्ता आणि त्यासोबतच जिल्हाधिकारी हे दोघंही दालनात नाही आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी शिवसेना नेते संजय राऊत हे या ठिकाणी बसलेले आहेत, शिवसैनिक या ठिकाणी बसलेले आहेत। ज्या पीडित महिला ज्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। मात्र जिल्हाधिकारी आणि जे अधिकारी पवन दत्ता आहेत ते अद्याप या ठिकाणी नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना निरोप पाठवण्यात आलेला आहे। पुढच्या काही वेळात जिल्हाधिकारी या ठिकाणी येतील अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र संजय राऊत स्वतः या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आलेले असताना, चर्चा करण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी आलेले असताना जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्याच्यामुळे कुठेतरी संतप्त भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी शिवसैनिकांकडून देखील व्यक्त केल्या जात आहेत। रिंग रोडच्या भूसंपादनासाठी महिलांची जी मारहाण झाली त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी स्वतः संजय राऊत साहेब या ठिकाणी आलेले असताना जिल्हाधिकारी आणि त्यासोबतच हे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दालनात नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक संतप्त भावना जी आहे ती शिवसैनिकांमध्ये आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की संजय राऊत हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बसलेले आहेत। शिवसेनेचे खासदार जे आहेत राजाभाऊ वाजे त्यासोबतच सगळे पदाधिकारी हे या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र अद्यापही जिल्हाधिकारी इथे पोहोचलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता जिल्हाधिकारी इथे आल्यानंतर नेमकी काय चर्चा होणार, नेमक्या कशा पद्धतीने ही समजूत नक्कीच काय घडतंय अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद चंदन।